मॅडम, आज इथं तुम्ही बहुसंख्य महिला आलेल्या आहेत, काय कारण आहे? आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली। पिंपळवंडी गावामध्ये एक 10 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून तिचा निर्घृण तिची हत्या करण्यात आली। हे अतिशय निंदनीय आहे। म्हणून आम्ही या जुन्नर शहरातील तमाम महिला या ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आलो आहोत। तसं पाहायला गेलं तर छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराचा आपला महाराष्ट्र, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, आई जिजाऊ यांचा एवढा मोठा वारसा आपल्याला लाभला असताना सुद्धा अजूनही या आपल्या महाराष्ट्रामध्ये महिला आणि माझ्या मुली या सुरक्षित नाही। हे अतिशय खेदजनक आहे। आपण तसं पाहायला गेलं तर शिवजन्मभूमी, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, अशा शिवजन्मभूमीमध्ये आपण राहतो आणि ज्या छत्रपतींनी अशा महिलांवरती अत्याचार होणाऱ्या रांझा पाटलाला त्याचा चौरंग करून अशी त्याला सजा दिली, त्याच छत्रपतींच्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवजन्मभूमीमध्ये आपण काहीही असे अत्याचार होणाऱ्यांना आपण काहीही सजा देऊ शकत नाही। हे तसं पाहायला गेलं तर आम्हा जुन्नरवासियांचं दुर्दैव आहे। आता म्हणजे मी आता इथे पोलीस स्टेशनच्या आवारात आहे। पोलीस डिपार्टमेंटला पण मी सांगू इच्छिते की ह्या जुन्नर शहरामध्ये जेव्हा तुम्ही कधीही हे गस्त घालता किंवा फिरता तेव्हा तुम्ही पहा, पेठेमध्ये अनेक जुन्नरच्या पेठेमध्ये टोळक्यांनी तरुण मुलं बसलेली असतात, त्यांच्या तोंडात गुटखा असतो आणि त्यामुळे तिथे मला अनेक महिलांच्या तक्रारी आल्या, अनेक मुलींच्या तक्रारी आल्या की त्या मुली आणि त्या तिथून जायलासुद्धा म्हणजे त्यांचा कॉलेजला किंवा काही खरेदी वगैरे करण्यासाठी जाण्याचा रस्ता असतो, पण त्यांना तिथून जाता येत नाही। तर ह्या गोष्टीवर पोलीस स्टेशनने कृपया लवकरात लवकर याचाही बंदोबस्त करावा व आपल्या जुन्नर तालुक्यातील महिला व मुलींचं संरक्षण कशा पद्धतीने होईल हे तसं पाहायला गेलं तर आपलं पोलीस डिपार्टमेंट अतिशय सतर्क आहे की ती जेव्हा घटना घडली तात्काळ पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी सर्व ॲक्शन व्यवस्थित घेतली, आरोपीलाही पकडलं। इतका नराधम तो काय कुठली यांना अशी बुद्धी सुचते आणि कशाला असली लोक पण परमेश्वर जन्माला घालतो असं म्हणायची वेळ येते। मी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या सर्वांना आम्हा तमाम मायलेकींची कळकळीची विनंती आहे की या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी। पण मी तर असं म्हणेल की जसं छत्रपतींनी चौरंग केला होता तसा ज्या ठिकाणी अत्याचार झाला त्या ठिकाणी त्या आरोपीला नेऊन तिथे त्याचा चौरंग करावा आणि त्यानंतरच त्याला फाशी द्यावी अशी मी त्यांना अगदी आमच्या तमाम महिलांच्या वतीने मी कळकळीची विनंती करते। आणि आज आपण पाहिलं तर आपल्या भारताच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती पदावरती द्रौपदी मुर्मू आहेत, आपल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार आहेत। इतक्या उच्च पदावरती महिला असूनही ह्या अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडतात, हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे। या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आमची सर्वांना कळकळीची विनंती आहे। मी डॉक्टर वैशाली गायकवाड, तनिष्का व्यासपीठाची सदस्य आणि त्याचबरोबर जुन्नर तालुका डॉक्टर्स मेडिकल असोसिएशन याची पण मी सदस्य आहे। आणि या सदस्य असल्यामुळे, स्वतः डॉक्टर असल्यामुळे सर्वप्रथम पिंपळवंडी येथे झालेल्या घटनेचा आम्ही सर्व महिला या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत। जी काही घटना झालेली आहे ती शिवजन्मभूमीमध्ये झालेली आहे आणि या घटनेचा निषेध करणं हे प्रत्येक महिलेचं खरं तर कर्तव्य आहे आणि जो काही तो नराधम आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। की आजपर्यंत आपण पेपरमध्ये किंवा कुठेही टी-व्हीवरती आपण न्यूज पाहतो की अशा घटना वारंवार घडतच असतात, परंतु आज पहिल्यांदाच की जुन्नर तालुका नगरीमध्ये ती घटना घडलेली आहे आणि त्या घटनेमध्ये जिचा बळी गेला आहे ती फक्त 9 वर्षाची छोटीशी चिमुरडी आहे। आणि खरोखरच म्हणजे काळीजातून असं तुटतं की इतक्या छोट्या मुलीवरती हा जो
अत्याचार करणारा हा जो नराधम जो कुणी असेल त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि म्हणजेच या अशा ज्या घटणाऱ्या घटना आहे त्याला कुठेतरी आळा बसेल की आज आपल्या महिला भगिनी बाहेर पडत असताना, घराच्या बाहेर जात असताना त्यांना खरोखरच भीती वाटते की एकटी तर शक्यतो नाहीच पडत, परंतु बरोबर आहे किंवा रात्रीच्या बाहेर पडायलाच नको अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग असं जर असुरक्षिततेचं वातावरण जर निर्माण होत असेल तर महिलांनी त्यांच्या कामासाठी जायचं कसं हा देखील सर्वात मोठा प्रश्न आहे. आज प्रत्येकाच्या घरोघरी आपण पाहत असतो की घर चालवण्यासाठी त्या घरातले दोघं जण, समजा पती असेल पत्नी असेल, दोघेही कामानिमित्त बाहेर जात असतात. आमच्या इथल्या पण बऱ्याच महिला आहेत, इथं वकील आहेत, मी स्वतः डॉक्टर आहेत, मॅडम देखील डॉक्टर आहेत. आणि अशा बऱ्याच महिला काम करत असताना आपल्या मुलांना कुठे ना कुठे कोणाजवळ तरी सोडून जावं लागतं. आणि अशी आता मुलं खरोखरच की ती मुलगी देखील की त्या दिवशी आजारी होती म्हणून ती शाळेत गेली नाही आणि ती शाळेत न जाता घरी राहिली आणि तिचे आई वडील बिचारांची रोजीरोटी करण्यासाठी त्यांना कामावरती जाणं भाग आहे. आणि ते कामावरती गेल्यानंतर तो जो मुलगा, जो कोणी तो पुरुष आहे की त्यांनी हे जे काही कृत्य केलं की मुलीला काहीतरी बहाण्याच्या निमित्ताने ते शेतामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी कोणी नाही या संधीचा फायदा घेऊन हे जे अतिशय विकृत मनोवृत्तीचं जे कारस्थान केलेलं आहे ते खरोखरच निषेध करण्यासारखं आहे. आणि खरोखरच त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण आजपर्यंत ही काही पहिली घटना नाही, परंतु अशा अनेक घटना घडत असतात. परंतु हे घटना करण्यापाठीमागे धाडस का निर्माण होतं? कारण त्याला कठोरातली कठोर शिक्षा होत नाही. आणि त्याच्यामुळे मग जे काही लोक आहेत ते एकदा कळलं की ह्याला शिक्षा होत नाही आणि म्हणून ते असे कृत्य करण्यासाठी पुन्हा पुन्हा भाग पडतात. तर आमचं तनिष्का व्यासपीठाचं आमच्या ज्या गटनेत्या आहेत सौ उज्ज्वलाताई शेवाळे, आम्ही या ठिकाणी 4-5 जणी डॉक्टर आहोत. या ठिकाणी शेवाळेताईंच्या सुनबाई देखील सौ वैष्णवी शेवाळे या देखील आहेत. त्याचबरोबर अनेक डॉक्टर आहेत, वकील या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही सगळे घराबाहेर पडणाऱ्या महिला आहोत. आणि अशा असुरक्षिततेत वातावरणात जर मिळत असेल तर आम्ही खरोखरच कसं काही बाहेर पडायचं आणि काम तरी रोजचं कसं करायचं. त्यामुळे आमचं सरकारला आपले जे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आहेत, आपले महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री आहेत आणि जे काही सर्व प्रशासनामध्ये काम करणारे जे अधिकारी असतील तर त्यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आणि जो काही तो नराधम आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. हेच आमचं या तनिष्कांचं या ठिकाणी मागणं आहे. धन्यवाद.